वृश्चिक राशी मार्च 2026 मासिक राशीफल। वृश्चिक राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी नंतर मार्चचा महिना सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत। 2026 वर्षाचा हा तिसरा महिना आहे। तसेच या कालावधीत अनेक मोठमोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच राशी परिवर्तन होणार आहे। त्यामुळे मार्च 2026चा हा महिना वृश्चिक राशीसाठी नेमका कसा असणार आहे चला जाणून घेऊ। मंडळी, वृश्चिक राशीला सर्व 12 राशींमध्ये सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते। या लोकांना कामाची खूप आवड असते। हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात, म्हणून कधी कधी त्यांना समजणं कठीण होते। या राशीचे लोक आपले काम पूर्ण समर्पणाने करतात। बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते। हे लोक त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात। या लोकांना आयुष्य त्यांच्या शैलीत जगायला आवडते। हे लोक त्यांच्या आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत। हे लोक विश्वासार्ह मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदार असल्याचे सिद्ध करतात। तर अशा या वृश्चिक राशीचे मार्च 2026चे मासिक राशी भविष्य जाणून घेऊ। मार्च महिना हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भरीव प्रगती आणू शकतो। तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे अधिकाऱ्यांकडून काही प्रोत्साहन मिळू शकते। तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आणि मजबूत स्थान मिळवण्याची संधी मिळेल। या महिन्यात नोकरी बदलण्याची शक्यता आहे। तुम्हाला इतर कामांची जबाबदारी देखील घ्यावी लागू शकते। या काळात तुमचे काम अत्यंत काळजीपूर्वक आणि निष्काळजीपणा टाळा। आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी या महिन्यात खर्च आणि उत्पन्न दोन्ही पैशांच्या बाबतीत तितकेच प्रभावित होतील। तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लहान गुंतवणूक सकारात्मक ठरू शकते। व्यावसायिकांना सौदे आणि भागीदारीत यश मिळवण्याची अपेक्षा आहे। या महिन्यात स्पर्धात्मक अतिरिक्त उत्पन्न आणि बोनस मिळण्याची शक्यता आहे। या महिन्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कोणतेही प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल। तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल। या महिन्यात परदेशी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला परदेशी कंपनीकडून नवीन संधी मिळतील। तुमचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्ही उच्च अधिकाऱ्यांना किंवा राजकीय व्यक्तींना भेटू शकता। तुमचा दृढनिश्चय दृष्टिकोन तुम्हाला यश मिळविण्यात मदत करेल। करिअरच्या बाबतीत नेटवर्किंग, प्रवास आणि धोरणात्मक नियोजनाद्वारे करिअरची वाढ सुरू राहते। मार्केटिंग प्रयत्न, विक्रीशी संबंधित प्रवास आणि आउटरीच नवीन सौदे आणि आशादायक प्रकल्प आणतील। तुम्ही उच्चस्तरीय व्यावसायिक संबंध देखील स्थापित कराल, जे भविष्यातील उपक्रमांना फायदेशीर ठरतील। जर निर्णय संयमाने घेतले तर दीर्घकालीन संधी मजबूत राहतात। 11 मार्च पासून या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कारण गुरु ग्रहाच्या आर्थिक स्थिरतेला आणि उत्पन्न वाढीला पाठिंबा देईल। जर तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर या महिन्यात वेळेवर मंजुरी मिळेल। या महिन्यात कोणतीही जमीन किंवा मालमत्ता गुंतवणूक अनुकूल असेल आणि भविष्यात सुरक्षितता आणू शकते। या महिन्यात शुक्राच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला तुमच्या प्रेमजीवनाबद्दल उत्साही वाटेल। तुम्ही तुमच्या जोडीदाराशी भावनिक, प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या जोडलेले वाटू शकाल। तुमचा जोडीदार तुमच्या व्यावसायिकांना ध्येयांना पाठिंबा देईल आणि एखाद्या महत्त्वाच्या निर्णयादरम्यान तुम्हाला पाठिंबा मिळेल। मार्च महिना हा वृश्चिक राशीसाठी काही मोठे बदल घेऊन येईल। परिस्थिती आव्हानात्मक असेल, परंतु कामाच्या ठिकाणी फायदेशीर संधी घेऊन येऊ शकतात। काही कौटुंबिक समस्या असतील ज्या शांततेने सोडवता येतील। या महिन्यात तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे आवश्यक असेल। या महिन्यात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती होईल। तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे वरिष्ठांकडून काही प्रोत्साहन मिळू शकेल। तुम्हाला व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल आणि एक मजबूत पद मिळेल। या महिन्यात नोकरी बदली होण्याची शक्यता आहे। तुम्हाला इतर कामाच्या जबाबदाऱ्या देखील पार पाडाव्या लागू शकतात। काम करताना काळजी घ्याने या काळात निष्काळजीपणा टाळा। पैशाची आवक आणि जावक समान राहील। लहान गुंतवणुकीमुळे चांगले उत्पन्न मिळेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल। व्यावसायिकांना व्यवहार आणि भागीदारीत यश मिळण्याची अपेक्षा आहे। या महिन्याच्या उत्तरार्धात अतिरिक्त उत्पन्न आणि बोनस मिळण्याची शक्यता आहे। वृश्चिक राशी आता सर्व संकेत आता सकारात्मक असल्याने कृती करण्याची आणि आयुष्यातून तुम्हाला खरोखर काय हवे आहे यासाठी लढण्याची वेळ आली आहे। तथापि क्षुल्लक गोष्टींमध्ये तुमचा वेळ घालवण्याचा प्रश्नच नाही। चंद्र आणि शनीशी संबंधित ऊर्जा तुम्हाला जे महत्त्वाचे आहे आणि ते जे नाही ते वेगळे करण्यास आणि फक्त अशा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यास मदत करेल जे तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासारखे आहे। वृश्चिक राशीच्या सूक्ष्म आकाशातून युरेनसचा प्रवास सूचित करतो की तुमच्या परिस्थितीत सुधारणा करणे हे काही महत्त्वाचे बदल अंमलात आणण्याच्या आणि भूतकाळातील गोष्टी भूतकाळात सोडण्याच्या तुमच्या क्षमतेवर अवलंबून असेल। वैयक्तिक वाढीच्या बाबतीत मागे वळून पाहण्यात जास्त वेळ घालवण्याचा काही अर्थ नाही। भविष्य महत्त्वाचे आहे आणि तुम्ही ते क्षितिजावर तुमची वाट पाहू शकता।
म्हणून अधिक विलंब न करता तुमच्या आनंदाकडे वाटचाल सुरू करा. लवकरच तुमच्यावर येणारी प्रचंड ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यास आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत नवीन जीवन फुंकण्यास प्रोत्साहित करेल. एक सकारात्मक सर्पिल सुरू होत आहे. गुरु ग्रहाचे जाणे हे निसंशयपणे एक अनुकूल चिन्ह आहे, कारण हा ग्रह तुम्हाला तुमचा आत्मविश्वास परत मिळविण्यास आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये पूर्णपणे सहभागी होण्यास प्रोत्साहित करेल. या अनुकूल सूक्ष्म परिस्थितीत तुमच्या प्रेमजीवनाच्या आणि तुमच्या कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी एक विशेष आनंददायी वसंत ऋतू असण्याची शक्यता आहे. तुम्ही अलीकडेच केलेले बदल स्पष्टपणे फळ देऊ लागले आहेत. तुम्ही केलेल्या प्रगतीबद्दल तुम्ही समाधानी असू शकता. शनी तुम्हाला धीर धरण्याचे आमंत्रण देतो. इतक्या कमी वेळात तुमच्या परिस्थितीत मोठी उलटापलट होण्याची शक्यता आहे असा अंदाज लावू नका. जीवनात आदर्शवादांना आनंदाचे आश्वासन दिले जात असले तरी तुम्ही थोडे वास्तववाद देखील दाखवला पाहिजे. एक संतुलन जे साध्य करणे कठीण आहे, परंतु तुमच्या आवाक्यात आहे. वृश्चिक राशी, तुमच्या खगोलीय आकाशात असलेल्या शक्तींचा विचार करता 2026चा उन्हाळा तुमच्यावर कायमचा प्रभाव पाडेल. येथे चंद्राची उपस्थिती महत्त्वाची आहे. जरी ते कृती किंवा बदलाशी संबंधित नसले तरी ते तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जागी अधिक आरामदायक वाटण्यास मदत करू शकते आणि इतर लोकांशी संबंध निर्माण करणे तुमच्यासाठी नेहमीपेक्षा सोपे बनवू शकते. चंद्र तुमच्या भावनिक विकासासाठी एक वरदान आहे. त्याच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या शंका आणि अडचणी बाजूला ठेवू शकाल आणि त्याऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. आणि मनाची ही शांत स्थिती याचा पुरावा आहे की तुम्ही काय महत्त्वाचे आहे आणि काय नाही हे वेगळे करायला शिकला आहात. आनंदी राहण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वतःवर प्रेम करणे आवश्यक आहे. हे एक तत्वज्ञान आहे जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. वृश्चिक राशीच्या सूक्ष्म आकाशात शनीचा प्रवेश तुम्हाला धीर धरण्याचे स्पष्टपणे आमंत्रण देतो. तुमच्या जीवनाच्या प्रकल्पाला पुढे नेण्याची तुमची वैध इच्छा असूनही तुमची उद्दिष्टे तुमच्या प्रेमजीवनाशी, तुमच्या करिअरशी किंवा तुमच्या आर्थिक गोष्टींशी संबंधित असोत. सर्वात स्पष्ट प्रगती दीर्घकालीन असेल. 2026च्या अखेरीस तुम्ही तुमच्या भविष्यातील शक्यतांबद्दल शांतपणे विचार करण्यासाठी वेळ काढाल. तुमच्या सध्याच्या दैनंदिन दिनचर्येत अडथळा आणण्याचा प्रयत्न न करता वैयक्तिक वाढीच्या बाबतीत आवेगांना बळी पडणे खूप धोकादायक आहे. गुरुग्रहाची उपस्थिती देखील मंद पण निश्चित उंचीच्या या कल्पनेला बळकटी देते. वृश्चिक राशी, अनावश्यक घाई न केल्याने तुम्हाला तुमची ध्येये साध्य करण्याची उत्तम संधी मिळेल. आवश्यक असल्यास तुम्ही तुमचा रोडमॅप पुन्हा पाहू शकता आणि तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची रणनीती सुधारू शकता. तुमच्याकडे उत्कृष्ट नियोजन कौशल्य आहेत. वृश्चिक राशी, प्रेम हे पालकत्वाचे असो वा वैवाहिक जीवनाचे 20 तारखेपर्यंत मीन राशीतील सूर्य आणि बुध कर्क राशीतील गुरुत्वाकर्षणामुळे तुमच्या प्रेमजीवनाला किंवा सर्जनशीलतेला चालना मिळेल. तुम्ही अशा प्रकल्पात प्रगती करू शकता जो तुमच्या हृदयाला स्पर्श करेल किंवा जर तुम्ही पालक असाल तर तुमच्या मुलाच्या हृदयाला स्पर्श करेल. या महिन्यात 6व्या नंतर मेष राशीतील ऊर्जा शुक्र, शनी आणि नेपच्यून तुम्हाला उत्साहाने आणि गांभीर्याने काम करण्यास मदत करतील. तुमचा व्यावसायिक सहभाग निर्विवाद आहे आणि तुमच्या गुणवत्तेची सर्वांना जाणीव असली पाहिजे. तुमच्या प्रेमजीवनासाठी एक उत्तम महिना जवळ येत आहे. तो अद्भुत असावा यात शंका नाही, परंतु तुमच्या सभोवतालच्या लोकांबद्दल जागरूक राहा जे कदाचित कमी भाग्यवान असतील. कृतज्ञता पसरवा. एकंदरीतच पाहता वृश्चिक राशीसाठी मार्च 2026चा हा महिना उत्तम असेल.